नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चाइल्ड हेल्थ नर्सिंग GNM सेकंड इयरमध्ये लास्ट इयर 2024ला बॅटर्ड बेबी सिंड्रोम हा 5 मार्काला शॉर्ट नोट म्हणजे टिपा लिहा हा क्वेश्चन आला होता 5 मार्काला. ठीक आहे. तर ह्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला मला जी माहिती आहे जितकी थोडक्यात ती मी इथे सांगणार आहे. पण 5 मार्काला हा विचारला गेला टिपा लिहा म्हणजे बॅटर्ड बेबी सिंड्रोम. तर ते आपण बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. 2024च्या एक्झाममध्ये विचारला गेलेला. तर बॅटर्ड बेबी सिंड्रोम म्हणजे काय, तर यंग असतात, यंग चिल्ड्रनमध्ये जर फिजिकल इंजुरी असेल तर त्याला बॅटर्ड बेबी सिंड्रोम असं म्हणतात. यंग चिल्ड्रन जे आहेत, मुलं आहेत, त्यांना फिजिकल इंजुरी जेव्हा होते असेल तर त्याला बॅटर्ड बेबी सिंड्रोम असं म्हणतात. त्याची चिन्ह लक्षणं म्हणजे लक्षणं कोणती आहेत आता बॅटर्ड बेबी सिंड्रोमची, तर शाळेत कमी कामगिरी, चिंता म्हणजे शाळेत कमी काम, लक्ष नाही आहे, चिंता, घाबरणे आणि चिडचिड करतात ही मुलं बॅटर्ड बेबी सिंड्रोमवाली. अत्याचारग्रस्त मुले त्यांच्या वयापेक्षा कमी वयात वागू शकतात. जास्त ती लोक रागवू शकतात, जास्त वेळा रडू शकतात. त्यानंतर चिकटपणाची पण लक्षणे ही मुलं दाखवतात. त्यांचे वजन, मग त्या मुलांचे वजन काय होतं, कमी होऊ शकतं. त्यांच्या वयानुसार योग्य वजन करण्यात अयशस्वी होऊ शकते. काही अत्याचारग्रस्त मुलं जी आहेत त्यांच्या अत्याचारकर्त्याचे रक्षण करण्याकरता बाजूला होऊ शकतात किंवा अपघातग्रस्त असल्याचा दावा करू शकतात. त्यांचे वजन कमी होतं किंवा त्यांच्या वयानुसार योग्य ते वजन करण्यात अयशस्वी होऊ शकतात. त्यानंतर काही अत्याचारग्रस्त जी मुले आहेत ते अत्याचारकर्त्याचे रक्षण करण्याकरता बाजूला होऊ शकतात किंवा अपघातग्रस्त असल्याचा दावा करू शकतात. अत्याचार लपवण्यासाठी बॅटर्ड चाइल्ड सिंड्रोम जी मुलं आहेत ग्रस्त, ते मुलं खूप जास्त कपडे घालू शकतात. म्हणजे अत्याचार लपवण्यासाठी बॅटर्ड बेबी सिंड्रोम, चाइल्ड म्हणजे तेच बॅटर्ड बेबी सिंड्रोमची जी मुलं आहेत ती काय करतात, जास्त कपडे घालू शकतात. त्यानंतर ह्याचं मॅनेजमेंट आपल्याला कसं करायचं आहे, तर ह्याचं मॅनेजमेंट करताना टाईप्स ऑफ इंजुरीवर डिपेंड असतं ह्याचं मॅनेजमेंट आपल्याला. तर म्हणजे काय ती इंजुरी झाली बाळाला त्याच्यानुसार, म्हणजे जखमा आहेत किंवा कसं आहे त्यानुसार आपल्याला त्या बाळाची जी इंजुरी आहे त्याचं ट्रीटमेंट करायची आहे. ठीक आहे. दुसरं आहे, मग तुम्ही लिहू शकता इथे, मी लिहिलं नाही आहे तर तुम्ही लिहू शकता. टाईप्स ऑफ इंजुरी म्हणजे त्या बाळाला कुठली इजा झाली आहे किंवा काय आहे त्यानुसार त्याचं आपल्याला म्हणजे काय म्हणू शकतो आपण, त्याची ट्रीटमेंट करू शकतो, उपचार करू शकतो त्या बाळावरती. दुसरं आहे हॉस्पिटलायझेशन. बाळाला हॉस्पिटलायझेशन केल्यानंतर म्हणजे जर खूपच मोठं असेल, जखम झाली असेल किंवा काय असेल तर त्या मुलाला हॉस्पिटलायझेशन करून त्याच्यावरती ट्रीटमेंट केली जाते. नंतर आहे सायकोथेरपी. म्हणजे कदाचित ह्या मुलांना नक्की काय त्रास आहे हे सायकोलॉजिकल आहे का, तर हे लोकांना जे सायकोलॉजिस्ट असतात ते बरोबर त्यांच्याकडून म्हणजे सायकोथेरपी देऊन सगळ्या गोष्टींचा हे करू शकतात. मग त्याच्यासाठी सायकोथेरपीची, काउन्सिलरची गरज भासते त्या मुलांना. तर त्याच्यासाठी सायकोथेरपी. मग हॉस्पिटलायझेशनमध्ये मुलांचे आपण जे रुटीन घेतो, त्यांची काळजी घेणं, त्यांना प्रेमाने त्यांच्याशी वागणे, वर्तन करणे, हे हॉस्पिटलायझेशन झाल्यानंतर आपण करू शकतो. सायकोथेरपीमध्ये त्यांना जर काउन्सिलर असतात किंवा जे सायकोलॉजिस्ट असतात ते त्या मुलांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. ठीक आहे. किंवा काउन्सिलिंग करण्याचा प्रयत्न करून नक्की काय कारण आहे हे समजून घेतात. तर हा आहे म्हणजे आपण काय म्हणू शकतो, बॅटर्ड बेबी सिंड्रोम म्हणजे इजा करून घेणे, इजा झालेली असेल याच्यामध्ये मुलांना, फिजिकल इंजुरी असेल, स्वतःला कधी कधी इजा करून झालेली असते, तर ही फिजिकल जी इंजुरी असते त्याला बॅटर्ड बेबी सिंड्रोम म्हणतात. आणि हे टाईप्स ऑफ म्हणजे
इंजुरी, मग तिथे तुम्हाला आता मॅनेजमेंटमध्ये मी सांगितलं तसं टाईप्स ऑफ इंजुरीमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन देताना तुम्ही लिहू शकता की मुलांना हॉस्पिटल कुठल्या प्रकारची इंजुरी आहे त्या हिशोबाने आपण त्यांना ट्रीटमेंट करू शकतो. हॉस्पिटलायझेशन झाल्यानंतर मुलांशी प्रेमाने वागणं, त्यांची व्यवस्थित काळजी घेणं हे लिहू शकता. सायकोथेरपीमध्ये म्हणजे ते सायकोलॉजिस्टचं ते महत्त्वपूर्ण म्हणजे नक्की काय कारण आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतात. त्यानुसार त्या मुलावरती उपचार केले जातात. तर अशा प्रकारे तुम्हाला थोडक्यात माहिती लिहायची, म्हणजे 5 मार्काचा हा क्वेश्चन असतो. तर आता ह्या एक्झामला विचारते माहीत नाही, पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. रिपीट जर केलाच तर मग तुम्हाला लिहिता आलं पाहिजे, म्हणून हा आजचा क्वेश्चन आहे. मला जेवढं माहीत आहे नोट्समध्ये जेवढं नॉलेज होतं ते मी सांगितलेलं आहे. तुम्हाला अजून नॉलेज असेल, माहिती असेल तर ॲड करून तुम्ही खूप मोठा, कारण 5 मार्काला लिहायचं आहे, तर तुम्ही लिहू शकता क्वेश्चन. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ होता. चाइल्ड हेल्थ नर्सिंग GNM सेकंड इयर. लवकरच भेटणार होता पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, सुस्त राहा. धन्यवाद.